केंद्रातील एनडीए सरकार हे गरिबांची सेवा करणारं सरकार. पंतप्रधान मोदींचं वक्तव्य. केंद्र सरकारने 25 कोटी लोकांना दारिद्र्य रेषेतून बाहेर काढलं. मोदींची माहिती. निवडणूक रोखे वटवत भाजपची 6,986 कोटींची कमाई. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पक्षनिहाय माहिती जारी. निवडणूक रोख्यांच्या कमाईत तृणमूल दुसऱ्या तर काँग्रेस तिसऱ्या स्थानी. मुंबईतील शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची सभा पार पडली. सभेला इंडिया आघाडीचे देशभरातील नेते उपस्थित. इंडिया आघाडीच्या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती. राहुल गांधींकडून शिवाजी पार्क परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण. उद्धव ठाकरेंची उपस्थिती. राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी अभिवादन. प्रियंका गांधींचीही उपस्थिती. काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईतील शिवाजी पार्क येथे समारोप. शिवाजी पार्कवरील सभेसाठी कल्याण डोंबिवलीमधून हजारोंच्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित. महाराष्ट्रातील एका नेत्याने तुरुंगात जाण्याच्या भीतीने भाजपात प्रवेश केला. राहुल गांधींचं वक्तव्य. तर भाजप प्रवेशाआधी तो नेता माझी आई सोनिया गांधींसमोर रडला. राहुल गांधींचा दावा. राजाचा आत्मा ईव्हीएम, ईडी, सीबीआय मध्ये. काँग्रेस नेते राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. इथला एक नेता सोडून गेला. त्याच्या आधी ते सोनिया गांधी यांच्याकडे गेले आणि रडले. त्याच्या आधी माझ्याकडे आले आणि म्हणाले भाजपची लोक मला त्रास देत आहेत. त्यांनी लढण्याऐवजी पक्ष सोडून दिला. खरगेंचा अशोक चव्हाणांवर हल्लाबोल. भाजप एक फुगा, या फुग्यामध्ये आम्हीच हवा भरली. उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल. इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा. अब की बार भाजप तडीपार. ठाकरेंची घोषणा. ज्या राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला त्यांच्या मांडीला मांडी लावून काही जण बसले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका. इंडिया आघाडीच्या सभेला काळा दिवस म्हणून टीका करू नका. काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाडांची मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया. लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. गायकवाडांचा शिंदेंना टोला. ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायला लाज वाटते. मतांसाठी आणि सोनिया सेना नाराज होऊ नये म्हणून उद्धव ठाकरे किती लाचारी पत्करणार. शिवतीर्थावरील सभेवरून बावनकुळेंची ठाकरेंवर टीका. उद्धव ठाकरेंना हिंदुत्वाचा विसर पडला. आम्हाला लाज वाटते. तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र आहात हे बोलल्याची प्रसाद लाड यांचं उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र. शिवाजी पार्कची सभा पाहताना बाळासाहेब ठाकरे यांच्या डोळ्यातून अश्रू आले असतील. बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्ण हयात काँग्रेससोबत संघर्ष करण्यात घालवली. पण उद्धव ठाकरे आज काँग्रेससोबत बसले. राम कदम यांची उद्धव ठाकरेंवर टीका. मुंबईमध्ये राहुल गांधींकडून सगळ्या ऐतिहासिक स्थळांना आणि महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन. मात्र राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात का गेले नाही. भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा सवाल. देशात मोदींची गॅरंटी चालणार नाही. ही खोटी गॅरंटी. शरद पवारांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल. लालू प्रसाद यादव आजही पंतप्रधान मोदींविरोधात लढण्यास तयार. आम्ही भीत नाही, आम्ही लढणार. तेजस्वी यादव यांचा मोदींवर निशाणा. ईव्हीएम मशीन चोर असून जेव्हा आमचं सरकार येईल तेव्हा ईव्हीएम मशीन नसेल. माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्लांची शिवाजी पार्कातून टीका. इंडिया झुकेगा नहीं, इंडिया रुकेगा नहीं. शिवाजी पार्कच्या सभेतून माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांचा एल्गार. मुख्यमंत्र्यांनी काळा दिवस म्हणणं लोकशाहीसाठी घातक. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची प्रतिक्रिया. तर आगामी निवडणुकीत मोठ्या संख्येने महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार. थोरातांचा दावा. जुलमी लोकांच्या हातातून लोकशाहीची मुक्तता करणार. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. सरकारकडून देश विकण्याचं काम. वडेट्टीवारांचा आरोप.
माझी प्रकृती ठीक नसल्यामुळे मी सभेला गेलो नाही. त्रास वाढल्यामुळे मी घरीच आराम केला. नाराजीचा कोणताही विषय नाही. संजय निरुपम यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. सोबत लढू अथवा वेगवेगळ्या लढू, पण लढलं पाहिजे. प्रकाश आंबेडकरांचं शिवाजी पार्कमधील सभेतून इंडिया आघाडीच्या नेत्यांना आवाहन. महाविकास आघाडीकडून वंचितला वंचित ठेवण्याचा प्रयत्न. आरपीआय नेते रामदास आठवलेंची मवियावर टीका. वंचितने महाविकास आघाडीमध्ये जाऊ नये, आठवलेंचा सल्ला. वंचितने महाविकास आघाडीकडे 17 जागा मागितल्या. जितेंद्र आव्हाडांची माहिती. प्रकाश आंबेडकरांबरोबर चर्चा करण्याची आमची तयारी, आव्हाडांची प्रतिक्रिया. अजित पवारांनी 2019 मध्ये भाजपसोबत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन मोठी चूक केली होती. त्यानंतरही त्यांना मवियामध्ये उपमुख्यमंत्री केलं, ही आमची मोठी चूक. आव्हाडांची अजित पवारांवर टीका. शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्या मतदारसंघातील लोक सिरियसली घेत नाहीत. आनंद परांजपेंची आव्हाडांवर टीका. राहुल गांधींच्या यात्रेमध्ये कार्यकर्त्यापेक्षा पोलिसांची गर्दी जास्त होती म्हणून आव्हाड चिडले, परांजपेंचा टोला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळाला वंदन करण्यासाठी निघालेल्या दिवाकर रावते आणि चंद्रकांत खैरे यांना सुरक्षा रक्षकांनी रोखलं. आज आणि उद्या उद्धव ठाकरे यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात दौरा. या दौऱ्यात उद्धव ठाकरे 5 सभा घेणार. महायुतीचं जागा वाटप सन्मानजनक होईल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची माहिती. विजय शिवतारे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार. भेटीत बारामती लोकसभा निवडणुकीबद्दल भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता. नाशिकच्या जागेवर भाजप पाठोपाठ राष्ट्रवादीचा दावा. उत्तर महाराष्ट्रात राष्ट्रवादीला एकतरी जागा मिळावी, मंत्री छगन भुजबळ यांची मागणी. वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची छगन भुजबळांची माहिती. स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढवणार. राजू शेट्टींची माहिती. राज्यामध्ये 6 ठिकाणी निवडणूक लढवणार असल्याची माहिती. स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी यांनी घेतली महादेव जानकर यांची भेट. महाविकास आघाडीच्या प्रस्तावावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. सांगलीची जागा ठाकरे गटच लढवणार. काल मवियाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत निर्णय. चंद्रहार पाटीलच ठाकरे गटाचे उमेदवार असणार, यावर शिक्कामोर्तब. ज्या दिवशी मी निवडून आलो त्याच दिवशी पक्षाची वाट लागली म्हणून मी प्रचंड रडलो. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर आमशा पाडवींचं वक्तव्य. एबीपी माझाशी बोलताना आमशा पाडवी भाऊक. पक्ष फोडून भाजपला सत्तेवर यावं लागलं. ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांचा भाजपला टोला. आमदार आमशा पाडवींना महत्त्व देत नाही, अहिर यांची प्रतिक्रिया. माढ्यात विजयसिंह मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर, शेकापचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांची बैठक. पुन्हा मोहिते पाटील आणि निंबाळकरांच्या घरवापसीच्या तयारी. येत्या 10 ते 15 दिवसात राज्यातील राजकारणात मोठा बदल होणार. विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भेटीनंतर शेकापच्या जयंत पाटलांचं वक्तव्य. विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी पक्षाकडे कळवणार. मोहिते पाटलांची भेट घेतल्यानंतर मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया. मंत्री गिरीश महाजन यांच्या गाडीसमोर धैर्यशील मोहिते पाटलांच्या समर्थकांचा ठिय्या. मोहिते पाटलांच्या नाराजीबद्दल पक्षश्रेष्ठी काहीतरी मार्ग काढतील, महाजनांची प्रतिक्रिया. वर्ध्यात लोकसभेच्या उमेदवारीसाठी महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत संघर्ष. सक्षम उमेदवार देण्याच्या मागणीवर काँग्रेस नेते शैलेश अग्रवाल यांचं प्रश्नचिन्ह. शिर्डी लोकसभा मतदारसंघात काँग्रेसकडून उत्कर्षा रुपवते इच्छुक. माझ्यावर अजून अन्याय झाला नाही, अन्याय झाल्यावर ठरवणार, रुपवते यांचा महाविकास आघाडीला इशारा. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये लोकसभेच्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलला मतदान.
लोकसभा निवडणुकीचा ताणतणाव सहन होणार नसल्याचा डॉक्टरांकडून सल्ला, त्यामुळे लोकसभा निवडणूक लढवणार नाही. एकनाथ खडसेंचं स्पष्टीकरण. याबद्दल शरद पवारांना पूर्ण माहिती दिली. खडसेंची प्रतिक्रिया. आमदार रवी राणांकडून भाजप आणि शिवसेनेचे संबंध खराब करण्याचं काम. शिवसेनेचे अभिजित अडसूळ यांची टीका. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचे कान पकडून गप्प करावं. अभिजित अडसूळांचा टोला. आमदार रवी राणांच्या वक्तव्याला मी भीक घालत नाही. अभिजित अडसूळ यांचं प्रत्युत्तर. एनडीएच्या मित्रपक्षांना जबरदस्तीने व्यासपीठावर आणून नवनीत राणांचा प्रचार करायला लावू. आमदार रवी राणांनी केलं होतं वक्तव्य. अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांविरोधात आंबेडकरी संघटना आक्रमक. खोटं जात प्रमाणपत्र असणाऱ्यांना घरी बसवणार. आंबेडकरी नेत्यांचा बैठकीत निर्धार. वाशिम जिल्ह्यात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. पावसाच्या हजेरीनं उन्हाळी पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची तारांबळ. यवतमाळ शहरात वादळी वारा, विजांच्या गडगडाटाचा अवकाळी पाऊस. अवकाळीमुळे पिकांचं नुकसान. यवतमाळच्या राळेगाव आणि दारव्हा तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. काही गावातील रब्बी आणि उन्हाळी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. भंडाऱ्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे नागरिकांची उकाड्यापासून सुटका. नागपुरात शहरातील विविध भागांमध्ये जोरदार पाऊस. घराबाहेर फिरायला निघालेल्यांची पावसामुळे उडाली तारांबळ. वर्धा जिल्ह्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा. गारपिटीमुळे गव्हाचं नुकसान तर उन्हाळी पिकांनाही फटका. अमरावतीला अवकाळी पावसाचा तडाखा. अकोला भागात अवकाळी पावसाचा अंदाज. इच्छुक उमेदवार किरण सावंत यांनी घेतले नारायण राणेंचे आशीर्वाद. उदयनराजे भोसले आणि श्रीनिवास पाटील समोरासमोर हस्तांदोलन करत घेतली भेट. काल अशोक चव्हाण यांनी घेतली होती मनोज जरांगेंची भेट. यावर स्वतःहून भेटायला गेल्याचं चव्हाणांचं स्पष्टीकरण. मराठा समाजाकडून उमेदवारांना दारबंदी. पूर्व विदर्भात तेली समाजाचा एकतरी उमेदवार द्या, अशी तेली समाजाच्या संघटनांची मागणी. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नवीन कार्यकारिणीत 6 सहकार्यवाहकांची नियुक्ती. दत्तात्रय भुजबळांकडून घोषणा. कृष्णा गोपाल यांचा नवीन कार्यकारिणीत समावेश. आरएसएसच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेने सरकार्यवाह दत्तात्रय भुजबळ यांची फेरनिवड. समान नागरिक कायदा देशभरात लागू व्हावा अशी आपली भावना. पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी व्यक्त केली भावना. भारताच्या राज्यघटनेतील अल्पसंख्याक संकल्पनेच्या व्याख्येचा पुनर्विचार व्हायला हवा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी दत्तात्रय भुजबळ यांची मागणी.
यवतमाळच्या भोयर बायपास पेट्रोल पंपाजवळ एसटी बसची दुचाकीला धडक. अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू, दुचाकी चालकाची पत्नी गंभीर जखमी. भिवंडी तालुक्यातील खडबली नदी किनारी बांधलेल्या लाकडी झोपड्यांना आग. 9 ते 10 झोपड्या जळून खाक. स्थानिकांच्या मदतीनं आग आटोक्यात आणण्यात यश. नाशिकच्या लासलगाव इथल्या योगेश्वर कृषी एजन्सी दुकानाला आग. आगीत दुकानातील माल जळून खाक. पंढरपुरात विठुरायाचं दर्शन आता काचेच्या पेटीतून. मंदिरात सुरू असलेल्या कामामुळे देवाचं मुखदर्शन काच पेटीतून घ्यावं लागणार. आपत्ती व्यवस्थापन आणि एकंदर नियोजनात मदत व्हावी म्हणून मुंबई महापालिका शहराचा 3D नकाशा बनवून घेणार. जेनेसिस इंटरनॅशनल आणि व्हेरिटास या 2 कंपन्यांची 155 कोटींचा करार. राज्याच्या पोलीस दलात एआयचा वापर करण्यात येणार. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. पोलीस दलात एआय तंत्रज्ञानाचा वापर करणारं महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य. प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवला पोलिसांकडून अटक. सापाच्या विषाच्या तस्करीचं प्रकरण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.